वा कसं चाललंय वाटाण वरट्या पाट्याव रसरशीत काका कालवान रसरशीत झालं पाया मित्रांनो. एवढं आपलं ठेवलेलं सांज आहे, सगळं झाकून झोपून ठेवलेलं एवढं आपलं सगळं मटण आहे. मला वाटते 2-3 किलोच्या पुढं मटण आहे सगळं मटण मित्रांनो. बघा परातीत काढून झालेलं आहे, धुतलेलं. याला चांगलं स्वच्छ धुतले. हळदी मिठाचं मटण तयार होतं या ठिकाणी. मस्त त्याची ग्रेव्ही करायचं चाललंय, मिक्स करायचं चाललंय त्याला. काकांना काम लागलंय. कसं आपलं मटण आता ह्याच्यावर परात ठेवायचे. मला काठी निभार का विचार करून सवाल द्यायचा, जसा उजवा सवाल द्यायचा डावा द्यायचा आहे. पाणी टाकले आता भातात, पाणी कमी पडलेलं. ऐका देवा ऐका, पाठीमागे तुम्ही हट्टेदार होता, आता हट्टे सोडून द्या. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपली जत्रा झाली आणि आजचा व्हिडिओ कशावरती असणार तर मित्रांनो, आपलं ठेवलेलं सांजा असतं. सांजा म्हणजे काय, रात्रीचं मटण ठेवलेलं असतं पाहुण्यांना पुन्हा सकाळी जेव घालायसाठी. तर आत्ता आपल्या वाड्यावरती काय चाललंय आणि आपण मटण बिटन कसं काय बनवतोय ठेवलेल्या सांजाचं, ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला या ठिकाणी आपलं काय चाललंय बघा. देव सगळं देव मित्रांनो, सगळं देव आपलं धुवून घ्यायचं चाललंय. काय माहिती करायची देव पुंजायचे ते आता सगळं भांडारले ते आणि आपलं धुवून घ्यायचं. रात्री पुंजलेलं भांडार गुलाल सगळा धुवून काढायचा. आपलं दादा हे आपलं गिरजाप्पा आपलं काका बघा पाणी वाटायला आहेत आणि ह्या काकांनी ह्यांना सगळं पुरवलेलं आहे. ह्यांना जे पाणी बिणी लागतंय ते सगळं दिलंय. परात बिरात हे आपलं पळशीचं आहेत काका. इथं चाललंय हो का, म्हणजे तेच की शेजारी पळशीचे. लोकांना कानाडवाडी कळत नाही, पळशी कळतं. हा मग आणि आपलं सगळं नियोजन करायचंय. इथं बघा सगळ्या पाहुण्यांच्या आंघोळीसाठी भराण लावलंय मस्त बघा. आणि आपलं पाणी भोगल्यात तापतं. या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात मित्रांनो. आता एक दोघांच्याच राहिल्या ते बघा. दाजी नाही ओके झालं का, एकदम ओके ना. हा आंघोळ बिंघोळ मारली दाजींनी. त्यांची आंघोळ राहिले. जत्रा कशी झाली दादा? चांगली झाली ना, मस्त झाली ना. हा आप्पा कशी झाली जत्रा? मस्त झाली. आंघोळ झाली का? मस्त मस्त झाली. पाणी तापलेलं ना. हा पाणी तापलेलं. हा आपल्या आप्पांची आंघोळ झाली मित्रांनो. घड्याळ बिड्याळ. आता वाजी देवाची पूजा करायची. मामा आहेत. कुठलं गाव आपलं? नावर. मेंढ्या आहेत ना? आहेत ना. कुठं असतात मेंढ्या? मेंढ्या आता घरीच आहेत. हा घरीच मेंढ्या आहेत. आणि मित्रांनो नावऱ्याचं आहे हे आपलं मामा. तुमचं नाव सांगा? कोळपे, सोमा कोळपे. हा कोळपे मामा आहेत. आपलं सगळं देव पुंजून घेतले ते या ठिकाणी. खाली आली दादा देवा लावलाय व्हायच बस का देवाला. कसं काय गोड्याचं ठीक आहे. देव बसवायचा आणि त्याच्यावरती बसवायचं. शे बसवायची. आपलं देव धुतलेलं जे पाणी आहे इकडं तिकडं न टाकता आपलं मेंढरात टाकायचं असतं बघा या पद्धतीत. हा पाय भांडरात का ते मेंढरात का टाकतात पाणी? टाकते देवाचं पाणी. देवाला सगळं सुख समाधान असते. हा चांगलं असतं ना. चांगलं देवाच्या आंघोळीचं पाणी मित्रांनो यांच्या म्हणण्यानुसार. देवाला आता साखरेचा निवद दाखवायचा आहे या ठिकाणी बघा. देव बिव पुंजून झाले ते सगळं. मग असं साखरेचा निवद दाखवायला लागतो. बघा साखर कापूर बी लावलाय बघा. ठेवाय पाहता एखादा बारीक
मित्रांनो एवढं आपलं ठेवलेलं सांज आहे, सगळं झाकून झोपून ठेवलेलं एवढं आपलं सगळं मटण आहे. मला वाटते 2-3 किलोच्या पुढं मटण आहे. आणि आपलं काका नियोजन करतात बघा. कांदा पहिला तळून घ्यायचा आहे चांगला. आपल्या आईला लय मदत केली काकांनी रात्रीपासून. ते आपलं सतू काका आणि आपलं दोंडीबा काका दोघं मिळून करते ते. थांबा कांदा भाजून घ्या पहिला. हा दमा. मित्रांनो असं सांगायला लागतंय मला नाही का. आपलं पाठ झालंय कसे बनवायची भाजी बिजी काय ते मस्तपैकी चाललंय आपलं. हो का काका आपलं बनवते ते. आई चांगली पाहुणं मदत करते त्या. हा आईला भाकरीचं मित्रांनो करायला लागल्या. 60-70 भाकरी केली आपल्या आईने. आणि या ठिकाणी बघा कसं चाललंय. चांगला लाल होतोय. जाळ बी जोरात लागलाय. आपली आई आता सगळं मटण मस्त धुवून घेते बघा. सगळं धुवून घ्यायचं व्यवस्थित. कायचं चाललंय तिला हरद सकाळ धरून एवढा पडलाय ना मित्रांनो कोळसा. त्यामुळं त्याची गरज नाही लाकडांची. तर कांदाच परत येते मस्त आपलं काका. काय आता धुते मटण धुतलंय चांगलं असं. त्यातलं म्हणजे धुवून झालंय मित्रांनो. निथळून घेते इकडं. अजून एकदा धुवायला लागला आहे का नाही. स्वच्छ झालंय एकदम सगळं मटण मित्रांनो. बघा परातीत काढून झालेलं आहे धुतलेलं. याला चांगलं स्वच्छ धुतले. कसं आहे ढिगाराच लागलाय. वा सगळं आता नियोजन चाललंय. कांदा परतलाय. हळद टाकून घेते आहे वाईस. बस नडबे टाकायचे. काका हळद जास्त झाल्यावर काय होते. आडूक होते. कसं आडूक आडूक का हाडूक. आडूक चार लागत आहे. टाकायचं चाललंय आता. हळदी मिठाचं मटण तयार होतं या ठिकाणी. मस्त त्याची ग्रेव्ही करायचं चाललंय. मिक्स करायचं चाललंय त्याला. काकांना काम लागलंय. आणि तिकडं बघा त्या काकांना काम लागलं आता खोबरा बारीक करायचं. वा कसं चाललंय वाटण वरट्या पाट्याव रसरशीत. काका कालवण रसरशीत झालं पाया. कसं आपलं मटण आता ह्याच्यावर परात ठेवायचे. या ठिकाणी आपली आई भात तयार करते. आई कसला भात तयार करते. होय आई बिर्याणी भात बनवायचा कसला. मित्रांनो बिर्याणी भात तयार करायचा आहे. पाणी ठेवलं होतं. बिर्याणी भाताचं नियोजन चाललंय आपलं. आणि रातचा बघा ह्यो रस्सा आपलं तांदूळ धुवायचं चाललंय. इथं ग्रेव्ही झाली मस्त बघा. बिर्याणी भात वाड्यावरचा तयार होणार या ठिकाणी. सगळं जत्रा म्हणल्यावर सगळं पाहुण्यांना व्यवस्थित खाऊ घातलं पाहिजे. काय आहे सगळे पाहुण्यांची व्यवस्थित. पाहुणं परत आलं पाहिजे. ठेप नाही जाय. पाहुणं म्हणते तिथे ठेप होत नाही नको जायला. आणतो. आणि आपलं सगळं खोबरं टाकलंय आणि पाणी बी टाकलंय वर ठेवलेलं मटणामध्ये. हळदी मिठाचं शिजत आलं असेल काय काका मटण.
शिजत आला असेल मित्रांनो. तर बघा हे आपल्यालाच काम लागले आता. हे असं मिक्स करायचं. खोबरा बी टाकलाय. नाही ना शिजल आता एवढ्यात. एवढ्यात शिजत जाळ बी हो का. ठिकाणी सगळी का बसल्यात आहे. तर चाललंय आपलं प्रसाद लावायचं. वा असं प्रसाद लावला जातो गावा. देवा आम्हाला काठी निबार का विचार करून सवाल द्यायचा. जसा उजवा सवाल द्यायचा डावा द्यायचा आहे. खरोखर एकादशीच्या आणल्या दिवशी कारण मी मानून घेतो. एकादशीची जेव्हा लोक बी नाव ठेवतात तिथले बी एकादशीचे बंद केले आणि इथे तुम्ही जेवता एकादशी नाही तेव्हा एवढं आपली भात झालाय का बघते. काय झाला होय. पाणी कमी पडलं काय. पाणी टाक याला. पाणी टाकायला लागल. पाणी टाक ना. अजून जरा व्हायचं कच्चा आहे. पाणी टाकले आता भातात. पाणी कमी पडलेलं. ऐका देवा ऐका. पाठीमागे तुम्ही हट्टे धरला होता आता हट्टे सोडून द्या. रागार जाऊ नका. जसा उजवा सवाल द्यायचा डावा सवाल द्यायचा आलेल्या सवालात उजवा हाता घालत्या. आणि मी सांगितलं होतं पण जागेवर सुद्धा विचारायचं असेल तरी उजवा द्या. बोलतो झाला देवा विचार करत बसू नका आता. सवाल लावलाय मस्तपैकी आपलं मटण मित्रांनो शिजलंय का नाही ते आता चेक करायचंय थोड्याच वेळात. मला वाटतंय बराच वेळ झालं ठेवलेलं. शिजलं बी असेल हो का. आता लय गप झाला देवा. लय विचार पडला तुम्हाला. असं नाही करायचं. त्या ठिकाणी आपलं मटण शिजलंय का बघायचे. आई चेक करणार शिजलंय का काय. पाणी घे गार. वाजलं मित्रांनो. बघा एवढं मटण आहे सकाळचं बी. हे सांज ठेवलेलं बघा. हां शिजलंय का नाही. शिजलंय का तयार. वा 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 वा. भात आहे भाव कसा बनवलाय. झाला नाही मस्त भात झालाय. बिर्याणी भात. आळणी पाण्यामध्ये पाणी टाकले आपलं परातीतलं. बघा कसं हळूहळू उकळले. हे रस्स्याला असं पाणी लागतं आळणी पाणी. चांगला रस्सा आता उकळलाय आळणी पाण्याचा. आणि आईने तवा विठवलाय भाकरीसाठी. बघा पडेल चाललंय आपलं देवाचं त्यांचं काहीतरी. आईच्या भाकरी चालू झाल्या हो का. मस्तपैकी भाकरी करायचं चालले. तवा आपलं सगळं शिजलेलं मटण काढून घेतलंय बघा. ह्याच्यात ओतायचे आता ह्या बोगल्यात एवढं मटण. आईच्या भाकरी चालल्या ते आता. एकटी आई आहे त्यामुळं असं करावं लागते आपल्याला. गडबड जरा. पाहुणरावळं मदत करते ते. दाजी आहेत आपले दाजी. मस्त भाकरी होते ते आपल्या बघा. आई भाकर लेकर आपली का काय. उन्हाचं जाळ लागतं ते त्यामुळे वाईट खराब ते ना. असं द्या त्याला काय तवा होईल चांगलं. मित्रांनो आपली मसाल्याची ग्रेव्ही झालेली आहे वाड्यावरची. जरा वाईट जास्त रस्सा पडला आपल्याकडून नाही का तळताना. या आधी मसाला तळलं होतं आणि मीच करत होतो त्यामुळं काय आपल्याला व्हिडिओ घेता नाही आला.
तर इकडं का हे आता टाकायचे याच्यात आईच्या भाकरी पाहुणे. चालल्या ते वाड्यावरचा मटणाचा रस्सा तयार होते मित्रांनो. बघा जाळ बी लागलाय खाऊन. जर थोड्याच वेळात उकळी फुटल याला. असा आपला काढलेला आहे हवा चांगलं उकळते. आणि भाकरी बी आईने बरेच आई किती झाली असते भाकरी आता 10-12 झाले असते का दादांना आता सावली केले हवा. त्यांना आपलं चालता येत नाही एवढं. भरपूर वय झालंय का नाही दादा? भरपूर वर झाले चालता येत नाही आता गुडघे गेले. सावलीला कसं वाटते? सावलीला गोड वाटते मध्ये. हा मग काय सावली केली अशी गस ठोकून. मित्रांनो आता माझं जेवण बिवण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपली सगळी पाहुणे मंडळी जेवण करणार आहेत. तर बघा हे आता सावलीला बसल्या ते निवांत त्यांच्या आलंय सगळं मटेरियल बी. तर यांचं आता हे करणार आहेत जेवण. मित्रांनो आपले सगळ्यांचं जेवण चाललंय या ठिकाणी. मी गेलतो मेंढरा. काका कसं झालं? एक नंबर मस्त ना? एकदम नंबर चांगलं झाले. हा हा आप्पा बी जेवण करते ते. आप्पा कसं झालंय? अगदी एक नंबर चांगलं झालंय ना? अगदी चांगलं. हा वा इथं आपलं जेवते ते भात बीत सगळं त्यांच्यापाशी आहे. दादांना आप्पा बी जेवते ते इकडं. आई आपली वाढायला आहे त्यांना. तर मित्रांनो आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि आता मी इकडं झाडाखाली आलोय. मी इकडं मेंढरं सोडले ते ही सगळी मेंढरं पावट्यात सोडले ते चरायला आणि मी इकडं आलोय आता पाहुणे जेवण करते ते. तर मित्रांनो आता कसं आहे आपली आई एकटी आहे आणि आई एकटी असल्यामुळं सगळे गडबड नाही का. आई काय काय आवरणार त्यामुळं सकाळ धरणं आईला भरपूर मदत केली. कालवण बिलवण बनायचं तुम्हाला तर एवढी काही रेसिपी पाहता नाही आली कारण का सगळं कालवण नंतर शिजाय घातल्यानंतर सगळं मीच बनवलं मित्रांनो. कारण का आई भाकरी करत होती इकडलं तिकडलं चाललं होतं. त्यामुळं आता पाहुणं बिवणं जेवण करते ते आणि मी बी करून आता बकऱ्या का आले. तर आजचा आपला हा छोटासा साधाच ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.